आहे वातावरण तर ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. ऊन प्लस सावली म्हणजे काय प्रॉब्लेम नाही. वातावरणाचं तर काय खूप ऊन पण नाहीये, खूप सावली पण नाहीये, निवांत नेचरचा फील घेत घेत आपण जात आहोत राईड करत. अशीच तर आपल्याला राहिली पाहिजे आहे की जास्त ऊन पण नको, जास्त सावली थंडी पण नको, असंच तर पाहिजे वातावरण. जे तुम्ही गेल्या व्हिडिओ मध्ये बघितलं होता की खिद्रापूर मंदिर, त्याच्याकिंत भारी मंदिर हे आहे. म्हणजे ते जे आपण गेल्या टायमाला बघितलं ते मंदिर होतं खिद्रापूर मंदिर, म्हणजे ओपन प्लेसला तसं नाहीये. हे मंदिर डोंगराच्या कुशीत एका गुफामध्ये आहे. तर ते मंदिर एकदम भारी आहे. वाजलेले आहेत 2 वाजता आपण राईड चालू केली. आपल्याला राईड चालू करायची सकाळी सकाळी तर काय झालेलं नाहीये, कारण का खूप कंटाळा आला होता मला. त्याच्यामुळे मी लेट उठून आता चाललेलो आहोत. 2 वाजता मी राईडला. तर मी तुम्हाला सांगतो सकाळी उठून मी काय काय केलं. सकाळी उठलो, ब्रश केलो, आंघोळ गेलो, त्याने चहा बनवला, नाश्ता केला, प्लस जेवलो, प्लस राईडची तयारी केलो आणि निघालो राईडला. राईडची जर्नी तर चालू झालेली आहे आपली. हे जो आता अँगल जो होता तो व्हिडिओचा, तो अँगल काय मला काय जास्त आवडलेला नाहीये, कारण का त्यात व्यवस्थित काही दिसत नाहीये. एक माउंट मागवणार आहे व्हिडिओचा, गाडी लावायचा बाईकचा. जेव्हा माउंट मागवल्यानंतर त्याचा जो व्हिडिओचा अँगल आहे तो बेस्ट येणार, नाही बेस्ट अँगल येणार फ्रंटचा असा. तर आता जो अँगल आहे तो तेवढा खास नाहीये. आता आपण पोहोचत आहोत निमशिरगाव या गावात. निमशिरगाव गाव. अर सगळ्यात मोठी गोष्ट आपण विसरलो भाऊ, पेट्रोल टाकायचं. माझ्या आता लक्षात आलं. हे मग आता ह्या लाईनला काही कोणताही पेट्रोल पंप नाही. कमीत कमी आता पेट्रोल पंप तुम्हाला भेटणार कमीत कमी 2 ते 3 किलोमीटरच्या पुढे असेल, तरी पण तेवढं पेट्रोल काही प्रॉब्लेम नाही, एवढा काही इश्यू नाही. कारण का मी टाकलं होतं 2 दिवसासाठी, मला टाकलं होतं पेट्रोल, अजून आहे. बघूया काय होतंय. जर आपलं पेट्रोल संपलं तर आपली खूप मोठी लागणार आहे. थार थार कधी येणार आमच्या घरात थार? आज तसं म्हणायला गेलं तर माझा म्हणजे असं ही व्हिडिओ करावं का नको, करूया का नको असं चाललं होतं. कारण का मी काहीच प्लॅन नाही केला या व्हिडिओसाठी, काहीच प्लॅनिंग नाही केले. त्यामुळं असं मनात वाटत होतं की बाबा आपण जरा थोडीशी प्लॅनिंग करूनच जाऊया. आणि म्हणलो राहू दे प्लॅनिंग, कारण का आपला आता व्हिडिओ हा कंपल्सरी आपल्याला करायला लागणारच. कारण का कमीत कमी 1 आठवडा 2 आठवडे झाले आपण व्हिडिओ नाही केला. गेल्या आठवडा आपण रेस्ट केली, त्याच्या पुढचा आठवडा झाला तो खिद्रापूरचा व्हिडिओ झाला. मग असं जर 2 आठवडे जर रेस्ट करायला तर आपला कसं होणार, चॅनल कसं चालणार आपलं. त्यामुळं मी म्हणलो राहू दे, जाऊयाच व्हिडिओ करायला. आता आपण पोहोचलेलो आहोत तमदलगे या गावात. तमदलगे, निमशिरगाव तमदलगे हे जवळच आहे. तर आपण जास्त नाही पळवत गाडी, पण 40-50 या स्पीड न जातो. कारण का आपल्याला ऍव्हरेज कंडवी थोडस परवडलं पाहिजे या टाइम मध्ये. नाही गाडी आहे पाठीमागं, जेसीबी वाला बी आज जाणार आहे का. दादांना विचारलो मी खोलून, कुठे जाणार आहे तुम्ही? त्यांनी म्हणले आज जाणार आहे. थांबा मुलं, मी जातो, 2 मिनिट थांबा. आय विल गो. आता माझ्या मनात असं एक नवीन अँगल सुचला आहे, तो मी ट्राय करणार आहे. तर आता बघू कसं काय होतं ते अँगल. ट्रायपॉडचं काम निघलेलं आहे, कारण का आता आपण ट्रायपॉड काढून आपण ट्रायपॉड वरून व्हिडिओ करणार. कसा वाटतोय हा अँगल मला सांगा.
आता हा अँगल बघा, ट्रायपॉडनी मी शूट करत आहे. तर हा अँगल कसा वाटतो, ह्याच्याकिंत एक टॉपचा अँगल दाखवतो तुम्हाला मी आता. कुछ तो जुगाड़ करेगा मैं, ऐसा ऐसा जुगाड़ किया मैंने, ऐसा हे जुगाड़ आता केलेलो आहे मी, परंतु तेवढंच रिस्की पण आहे, कारण त्याला ट्रायपॉड पण वाकलाय आणि बायचान्स जर मोबाईल खाली पडला तर सगळाच भट्ट्या बोल. ही रिस्कीच आहे थोडस. तर काय करणार, आपल्याकडे अँगल तसा नाही आहे म्हटलं, आता रिस्क आहे तो इश्क आहे भाई लोक. तर मी मग सांगितल्याप्रमाणे ब्लॉग कंटिन्यू बघत राहा, आपल्या संगत काय काय होतंय, काय काय घडतंय. कपल्स, सॉरी, हो कपल्सच आहेत. आला आमचं नशीब कधी उघडणार काय मी कपल्सच्या बाबतीत. सगळीकडे एकटाच राईड करते, ना कोई आइटम ना कोई क्या, बाकी दुनिया जा रही है आइटम को लेके, मैं जा रहा हूँ ट्रायपॉड को लेके. म्हणजे हा आहे कोल्हापूरला जायला रोड, 2 रोड येतात, बायपास रोड आणि आता जे आले ते रोड. हा जो रोड मगाशी तिकडून येतोय तो बायपास रोड आहे. आता आपण जातो कोल्हापूर मेन हायवेने, कोल्हापूर सांगली मेन हायवे. आता जो हायवे बघायला तुम्ही ते कोल्हापूर सांगली मेन हायवे आहे. खूप ऊन लागत आहे भावांनो आता या साईडला, भयानक ऊन आहे, भयानक. मी मगाशी म्हटलो की वातावरण आहे चांगलं, म्हणजे जास्त ऊन नाहीये, काय नाहीये. आता मला जाणवते खूप ऊन आहे, कारण का